धन्यवाद. नमस्कार, मी अविनाश फुकळे. आज माझ्या बसचा रूट पुणे टू नागपूर असा राहणार आहे. अशा प्रकारे माझी बस आहे आणि अशा प्रकारे आपली बस कॅबिन. आतमधले पूर्ण कंट्रोल इथं कॅबिन मध्ये दिलेले आहेत. आतमधला इंटरनल व्ह्यू आपण बघू शकता. टोटल बसमध्ये 42 सीट आहेत. प्रवाशांकरता इथं सुविधा आहेत. पिलो कव्हर इथं आहेत, बेडशीट आहेत, ब्लँकेट आहेत, सामान कॅरी करण्यासाठी छोटा बॉक्स पण दिलेला आहे आणि मेन लगेज कंपार्टमेंट आहे ते आहे बसच्या मधात. त्याच्यानंतर इथं हॅमर पण आहे. एमर्जन्सीमध्ये आपण ग्लास ब्रेक करू शकता. तर चार्जिंग पॉईंट इथं आहेत, USB टाईप होल्डर आहे, बॅटरीज आहेत. यानंतर करू आपण प्रवासाला सुरुवात. बस स्टॉपच्या बाहेर निघण्या अगोदर आपले बस पूर्ण चेकिंग करून आपल्याला मिळतो गेट पास. गेटवर जमा करून आपण करूया प्रवासाला सुरुवात. पहिला पिकअप राहतो आपल्याला निगडीला रुद्र पार्किंग. निगडीचा बसचा टाइमिंग आहे 5 PM. त्यानंतर माझ्यासोबत बसवर 2 चालक राहणार आहेत. त्यांना काय नाव तुमचं? माझं नाव समाधान पाटील. आणि बस ड्राईव्ह करून किती एक्सपिरियन्स झाला तुम्हाला? मला 25 वर्ष झाली. तुमला आज किती वेळ लागणार आहे पुणे टू नागपूर? आपण 8:30 वाजेपर्यंत. ओके, म्हणजे 8:30 पर्यंत आपण नागपूरला पोहोचून जाणार. आणि सेकंड जे ड्रायव्हर आहेत ते आहेत RK देशमुख. ते बसणार आहेत शिरूरवरून. बसल्यानंतर त्यांचा पण आपण इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला दाखवतो. पर्पल म्हणून बोलतो सर. बुकिंग आहे आपलं नागपूर. चला सर, आपण निगडीचा पिकअप कंप्लीट करून आलेलो आहे संगमवाडीला. संगमवाडीला आपल्या बसचा टायमिंग आहे 6:30 वाजताचा. झालेला आहे 6 PM आणि बस संगमवाडी पार्किंगला आलेली आहे. एक्झॅक्ट 6:30 वाजता निघणार आहे बस इथून. तुम्ही जर वेळेच्या अगोदर इथं आले आहात तर बसण्याची पण व्यवस्था इथं केलेली आहे. अशा काही प्रकारे आपलं ऑफिस. कुरिअर सेवा पण इथं अवेलेबल आहे. पार्किंग नंबर 1 आणि 2च्या मध्ये सेपरेट बस पार्किंग आहे आपली, पर्पल बस पार्किंग. नमस्कार, मी आपला बसचा अटेंडंट अविनाश फुकळे. प्रसन्न पर्पल सेवेमध्ये आपले सर्व प्रवाशांचे सहर्ष स्वागत आहे. माझ्यासोबत बसचे चालक RK देशमुख, सहचालक समाधान पाटील राहतील. आपल्या बसचा रूट पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्यावरून समृद्धी स्टार्ट आणि कारंजा लाडला एक्झिट, अमरावती मार्गे नागपूर असा राहणार आहे. जर्नी डिस्टन्स राहणार आहे 750 किलोमीटर आणि या प्रवासाला आपल्याला वेळ लागणार आहे 13 तास. डिनर करता बस हॉटेल स्माइलस्टोन येथे 20 मिनिटे जेवणाकरता हॉल्ट घेणार आहे. या प्रवासात आपल्याला काही अडचण आल्यास मला संपर्क साधावा. मला आपली मदत करण्यास आनंद वाटेल. धन्यवाद. टॉयलेट वॉशरूम करता बस वागेश्वर पार्किंग इथे 5 मिनिटे थांबलेली आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी. टॉयलेट वॉशरूम के लिए बस 5 मिनिट के लिए रुकी है. वागेश्वर पार्किंग पुणे सिटी मधला लास्ट स्टॉप वागेश्वर पार्किंग. टाइम आहे इथला आपला 7 PM. पूर्ण पॅसेंजर काउंटिंग केल्यानंतर आपल्याला इथं पॅसेंजर मेमो मिळतो. इथून निघाल्यानंतर आपण कस्टमरला पाणी बॉटल सुद्धा प्रोव्हाइड करतो कॉम्प्लिमेंटरीमध्ये. इथून हॉटेलला आणखी 2 तास लागणार आहेत. आणि काही अशा प्रकारे आहे वागेश्वर पार्किंग, तुम्ही बघू शकता. इथं आपलं ऑफिस आहे. इथून पण आपण तिकीट बुक करू शकता. महेंद्रजी दादा सिम्बॉल बघा. के लिए बस होटल पे 20 मिनट के लिए रुकने वाली है. जेवणाकरता बस हॉटेलवर 20 मिनिटे थांबलेली आहे. उतरता वेळी प्रवाशांनी आपला मोबाईल, पर्स, लॅपटॉप, दागिने व इतर महागड्या वस्तू सोबत ठेवा. तसेच सर्व प्रवाशांनी बसच्या खाली उतरायचे आहे, कारण 20 मिनिटे बस लॉक करण्यात येते. उतरता वेळी बस क्रमांक लक्षात ठेवा 7872.
वेळ झाली आहे 9 PM आणि बस डिनर करता हॉटेल्स माइलस्टोन येथे 20 मिनिटाकरता थांबलेली आहे. बाय चान्स तुम्ही जर हॉटेलला किंवा थांबले असाल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. अशा काही प्रकारे आहे हॉटेल्स माइलस्टोन. यानंतर करूया डिनर आणि नंतर करूया प्रवास कंटिन्यू. चला अमरावती पॉवर हाऊस उतरणाऱ्या प्रवाशांना गेट जोडायचा आहे. अमरावती पॉवर हाऊस वेलकम पॉइंट. ब्रेक मारला की 5 मिनिटं झाले. आपण याला ब्रेकच मारायचं काम नाही. मागच्या पावसाळ्याच्या दिवसात पूर्ण रोडची मजाच वेगळी. रोडवरचे नजारे एकदम असे वेगळेच दिसून येतात. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. पूर्ण जिकडे तिकडे असं हिरवळ दिसून येतं. हालाकी ड्रायव्हिंग करणं थोडं रिक्सच आहे ना अण्णा? हो, या पावसाळ्यामध्ये काय असते, रोडवरती आहे डिझेल सांडलेलं असते, त्यामुळे जरा गाडी चालवताना सांभाळून चालावं लागतं. नागपूर शहरामध्ये आपले आगमन झालेले आहे. पहिला स्टॉप वाडीला उतरणाऱ्या प्रवासी गेटजोड्या. दत्तवाडी उतरणाऱ्या प्रवाशांना गेटजोड्या यायचा आहे. दत्तवाडी. वेलकम टू ऑरेंज सिटी नागपूर. अशा काही प्रकारे आहे नागपूर शहर. ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे नागपूर शहर, कारण इथले संता ग्रुप फेमस आहेत. आणखी कोण्या गोष्टीसाठी नागपूर शहर प्रसिद्ध आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला नेक्स्ट स्टॉप रविनगर उतरणाऱ्या प्रवाशांना गेटजोड्या यायचा आहे. रविनगरला उतरणारे प्रवासी गेटजोड्या. रविनगर उतरतावेळी प्रवाशांनी आपले सर्व सामान चेक करून घेणे. रिलायन्स कंपनी चालक वाहक किंवा कुठला स्टॉप जबाबदार राहणार नाही. चला नेक्स्ट स्टॉप धरमपेठ भोले पेट्रोल पंप उतरणाऱ्या प्रवाशांना गेटजोड्या यायचा आहे. धरमपेठ भोले पेट्रोल पंप उतरणारे प्रवासी गेटजोड्या. धरमपेठ भोले पेट्रोल पंप उतरतावेळी प्रवाशांनी आपले सर्व सामान चेक करून घेणे. रिलायन्स कंपनी चालक वाहक किंवा कुठला स्टॉप जबाबदार राहणार नाही. धरमपेठ भोले पेट्रोल पंप उतरणाऱ्या प्रवाशांना गेट जोडायचा आहे. धरमपेठ भोले पेट्रोल पंप. टाइम झाला आहे 8:30 PM आणि बस नागपूरला धरमपेठ इथे पोहोचलेली आहे. अशा प्रकारे आहे धरमपेठ. अशा प्रकारे ऑफिस आहे धरमपेठला आपलं. बर्डी लोहापूर स्टेशन उतरतावेळी प्रवाशांनी आपले सर्व सामान चेक करून घेणे. रिलायन्स कंपनी चालक वाहक किंवा कुठला स्टॉप जबाबदार राहणार नाही. बर्डी लोहापूर स्टेशन उतरणारे प्रवासी गेटजोड्या. बर्डी लोहापूर रेल्वे स्टेशन. जर्नी कशी झाली सर तुमची? जर्नी व्यवस्थित. आणि सीट नंबर 4 होता तुमचा? नंबर 4 होता. अगोदर आलेला आहे का तुम्ही आपल्या बसमध्ये? प्रसन्नचे आम्ही गेले 35-30 वर्षापासून कस्टमर आहे. सगळे आमच्या ऑफिसची लोक प्रसन्नाने जातात. आम्ही सुद्धा ऑफिसमध्ये असताना किंवा बाहेर असताना प्रसन्नशिवाय कुठल्या जायला जात नाही. सर्व्हिस मस्तच आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. चला लास्ट स्टॉप आशीर्वाद पार्किंग बैजनाथ चौक बस स्टँड. सर्व प्रवाशांना येथेच उतरायचं आहे. उतरतावेळी प्रवाशांनी आपले सर्व सामान चेक करून घेणे. नागपूर सिटी लास्ट स्टॉप आशीर्वाद पार्किंग बैजनाथ चौक बस स्टँड. सर्व प्रवाशांना येथेच उतरायचं आहे. उतरतावेळी प्रवाशांनी आपले सर्व सामान चेक करून घेणे.